शक्तीपीठ हायवेच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आहे आणि एकंदरीत कालच मी MSRDC डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशीही माझी चर्चा झाली। सर्वात प्रथम सिंधुदुर्गाच्या आणि त्या भागातल्या ज्या लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होतोय त्यांना मी स्पष्ट भूमिका सांगेन राज्य सरकारची की प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच हा महामार्ग होणार आहे। एक दुसरा विषय असा आहे की मी असो, खासदार राणे साहेब आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 2 आठवड्या अगोदर आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्येच आम्ही स्पष्ट भूमिका संबंधित MSRDC आणि अन्य लोकांना स्पष्ट सांगितली की लोकांना विश्वासात घेतल्यानंतर एकत्र हे करायचं आणि दुसरं म्हणजे आम्हाला पर्यायी 2-3 मार्ग दाखवा, कारण का आता असलेल्या महामार्ग